अरे 20 कोटी लय वाटत रे भारी. हा 20 कोटी असेल. गाडीचा आवाज बदला आता. आवडली तुला? सगळ्यांचं स्वप्न आहे का नाही? करायची परिस्थिती सुधारायची. गाईज फायनली पोचलो इथे. शूट आहे आपला. येस हेच जे चालू आहे सीन. गप नाही गप्प बस. हे सगळं बोलणं ते रेकॉर्ड होतं. त्याचे व्हिडिओ नाही का फक्त तुम्हाला ते पोलीस बिलीस येतात ते अडवतात. लायसन कार्ड अमुक अमुक ते सगळं रेकॉर्ड होत असतं. अरे पण हे नसतं रेकॉर्ड. ते ऑन करूनच लावतात एकदा. आता घरी जाईपर्यंत ते चालूच आहे. जे जे रस्त्याला दिसेल ते सगळं रेकॉर्ड होत राहतं. सगळ्यांनाच आवडतो आवाज. जे गोष्ट ठरवली करायची तर आपण इझिली करू शकतो. मला नव्हतं वाटलं एवढी गाड झाली असेल. कुचू 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 कुचू. मोठी आहे ना. मागे बसत नाही त्यामुळे कोणीच. चांगलं वाटतं. कम्फर्ट आहे. एरो नाहीये कस्टम मेड है. एरो नहीं है. एरो का भाई है. हैंडमेड है. हैंडमेड कस्टम है. अच्छा है. थैंक यू. 1 महिना झालं. आवाज ऐकायचा का? माणूसच आमचा कातील आहे. आवाज काय तो आवाज कसे काढतो. हँडल थोडासा. हा फक्त बटन दाबा. रेस नकाच देऊ. सही ना. मग कसं काय अचानक फिरत 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 गाडीच्या गाडी काय एवढी वाढवलीस? लग्न आहे ना. कुणाचं? अतुल. कोण आले? अतुल पाटील. अतुल पाटील कोण रे? मी ओळखतो का? प्रसिद्ध. अरे ते ओम्या कुठे आहे? लग्न झालं की भाऊ गायब झालाय. पोरग झालं. गायबच झालं. पण हे कुठला घेतला? रे डिस्प्ले बदलला. त्याला आयफोन आहे का? दाखवा कुठलंय. अर्धा बारके भाऊ बारकेच राहणार नाही. रात बारके. चल काय गप्पी ह्याला टाका आतमध्ये. बघा गाडी. तू मागच्या वेळेस कधी येणार होता? कधी आलाय? मग बाहेरच्या वर जातो. आज वेळ काढून थांबून आलो. कुठे गेला होता? हा का? बघ की चिखल झालं. बघितलं तर आप्पा कधी होते. काल रात्री कुठे गेलता? चांगला आहे का रोड? असं नका बसू रे सिंगल स्टँड वर. मी चाललोय शूटला चाललोय. नाही ऐक निखिलकडनं बॅग घ्यायची अजून. काय खरं ना आधीच एवढं गरम होते. दुर्गा चल. पहिला गाईस दुपार झाली. शूटला निघालोय.
4 वाजेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आणि वाजले आता 2:45. जास्त नाही, 20 किलोमीटर आहे, पण स्टील घाईमध्ये निघाले. लय पण नाही काही करायची आपल्याला, आरामात जाऊन आरामात यायचंय. दुपारचं आहे ना, मी गाडी घेऊन नसतो गेलो, पण कसं आहे ॲक्टिवा बिझी आहे आज, म्हणून मग म्हटलं यार ही गाडीच घेऊन जायला लागल. डॉमिनर पण थोडंसं बिझीच आहे म्हणता येईल, बिझी नाही ॲक्च्युली. घरी त्यानं तिला काढलं नाही, मी तर तिला ही गाडी घेतल्यापासून आहे ना भाई, आय थिंक एकदा चालवलं. हा, एकदा ऑफिसला घेऊन गेलो होतो, नाहीतर मी चालवलंच नाही त्या गाडीला अजूनपर्यंत ही गाडी आल्यापासून. आणि या गाडीचं आहे ना ब्रेकचं आहे ना थोडंसं सीन झालं आहे. सीन असं झालं आय थिंक ह्याच्यातलं आहे ना ब्रेकिंग ऑइल असतं त्याच्यामध्ये काय फरक पडला आहे काय, ABS ॲक्टिव्ह होत नाही प्रॉपर असं वाटतं, पण होतोय का नाही ते पण कळत नाही आहे. काय इश्यू आहे ना, काहीतरी दाखवायला लागेल. असा इश्यू नाही झाला पहिले, म्हणजे एकदा झाला होता, त्याच्यानंतर तर नाही झाला. चले भाई, बॅग घ्यायची निखिलकडनं आणि जायचं आहे. कारण ह्या कॅमेराच्या बॅगेचा मला आहे ना हँडलवरती आहे ना आता भरोसा नाही राहिला, कारण बॅग झाली आहे ना जुनी, तर ते जर ते हँडल तुटलं तर प्रॉब्लेम नको व्हायला ना. आई ग गप नाही, गप्प बस. आणि इकडं चल लवकर. डोक्यात जरा मस्ती मस्ती पाहिजे आहे ना. कोण बाहेर आलं? अच्छा ती पोरं बघ तिथे येऊन थांबलीत. हे गप हे गप गप चालू चालू आहे ना. चल जाऊ का? इथलं काय खरं नाही भाई. छोट्या पोरांना तर आवडतच आवाज गाडीचा, मोठ्यांना बी आवडतो. चल लवकर भाई. विमान चाललं, विमान. खरं तर मी चाललो होतो शूटसाठी, पण गाडी नव्हती म्हणून ना आज ही गाडी घेऊन जायला लागलाय. आणि ही गाडी घेऊनच चाललो होतो, तर म्हटलं यार मग वाय नॉट व्लॉग बनवतच जावा. आणि तसं पण मोस्टली आहे ना तुम्हाला सांगतो, ज्या ज्या वेळेस ना मी शूटला गेलो ना त्या टायमिंगला रिटर्न रात्री आहे ना येत्या वेळेस ना असं फील व्हायचं मला की यार व्लॉग बनवत म्हणजे नाही का सुपर बाईक घेऊन कधी आपण जायचो, कधी आपण शूटला जायचो असं पण फील व्हायचो. पण फायनली काय जास्त दिवस पण आला, छोटे छोटे नाही का असे असतात गोष्टी की आपण विचार करतो यार एक दिवशी असं करता येईल. तर गोप्रोची बॅटरी आहे ना 60% चार्ज आहे. मे बी तिथं जाईपर्यंत तर शूट होईल. तिकडून जेव्हा मी रिटर्न येईल त्या टायमाला मोस्टली ना बॅटरी नसणार आहे. सो चार्जर पण घेतलेला आहे मी बॅटरीचा, नो वरीज. ह्याचं काहीतरी सीन करायला पाहिजे. काय कसे लोक वळून वळून बघतात अरे बालक लावा जेव्हापासून लावतो ना तेव्हापासून मजा यायला लागली. म्हणजे नाही का मजा होती खरं सांगतो. आता बालक लावामध्ये फक्त डोळे दिसतात माहिती का, अजून मी तुम्हाला दाखवू का, असे फक्त डोळे दिसतात ह्याच्यामध्ये. भारी विषय. आणि गॉगल घातला की मग झालं काहीच नाही दिसत. चलो आजचं शूट फक्त जरा लवकर संपलं पाहिजे यार, कारण मी आहे ना लय काम आहे ना पेंडिंग मध्ये सोडून चाललोय आजची. मला रिटर्न आल्यानंतर आहे ना घरी आल्यानंतर ती कामं करायला लागणार आहेत. बिझी शेड्यूल चाललंय.
अँड खरंच यार आय लव्ह दॅट बिझी शेड्यूल. वाटलं नव्हतं एवढा जास्त डिफरन्स येईल नाही का. गणपती बाप्पा मोरया. ऊन जरा जास्तचे दुपारचे 3 वाजलेत. ॲरो नाहीये, कस्टम मेड आहे. ॲरो नाहीये, ॲरो का भाई है. हँडमेड आहे, हँडमेड कस्टम आहे. अच्छा आहे. थँक्यू. सगळ्यांनाच आवडतो आवाज. फॉर्च्युनर आली, खतरनाक विषय. आपला ब्लॅक फेवरेटच आहे. हिला पण रॅपिंगचं काम राहिलंय ना भाई. आज संध्याकाळी रात्री आज मे बी आहे ना याच्यावरती काम होऊन जाईल, नाहीतर ना उद्याच होऊन जाईल. आज कसं फ्रायडे आहे ना, तर फ्रायडेला मोस्टली पेंटिंग जेवढी वीकची कामं आहेत ना तेवढी क्लिअर करायची मला शूट खतम करून. आणि त्याच्यानंतर मग परत आपल्याला रॅपिंगवरती याच्या कंटेंटवरती लक्ष द्यायला लागणार आहे. आता बघूया पुढं कसं काय करायचं काय नाही करायचं. लेट्स सी. व्हाईट फॉर्च्युनर काय चाललंय. फॉर्च्युनर ठीक आहे, पेट्रोल टाकूया आत्ताच. रिटर्न यायच्या टायमिंगला वांदे नको व्हायला. तसं आहे ना ऑलमोस्ट मला वाटतं जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत जाईल, पण गॅरंटी नाही आहे भाई. हे सुपर बाईक आहे, टाकायला तर लागणार ते. चलो यार लवकर झाला यार. सिग्नल एवढ्या उन्हामध्ये काय आहे, एवढी गर्दी पण नाही. सिग्नल कशाला पाहिजे. आयला गरमीने तर एवढे वांदे व्हायला लागलेत, डोकं एकदम तपिश आलं. अरे ही इलेक्ट्रिक गाडी कुठली आहे, खतरनाक विषय. खरं सांगायचं झालं नंतर गाडीसाठी मी एकतर जास्त यूज टू व्हायला लागलोय. गाडीचा आवाज मला आहे ना कमी वाटायला लागलाय. काय ऍक्च्युअल मध्ये कमी आहे हे पण कळत नाही, कारण कधी लोक बघतात वळून, कधी लोकांचं जरा बी लक्ष जात नाही. जेव्हा अनएक्सपेक्टेड असतं नाही का की लोक आता म्हणजे आता असं वाटतं की एक्सपेक्टेड असतं की लोक बघतील, तेव्हा नाही बघत. आणि जेव्हा नसतं नाही का की आता काय नाही बघत असं तसं सोडून देतो विषय, त्या टायमाला लोक बघतात. याला उलटा सीन झालाय. अरे नशीब चांगलं आहे की गर्दी नाहीये. हा प्लीज द्यावा. हा ब्रेकचा विषय जो काय असेल तो नीट करा. पाणी कसं काय गेलं याच्यात. ह्याच्यामध्ये आहे ना एअर प्रेशर बनतोय माहिती का. गाडी उन्हात असेल ना एअर प्रेशर बनतो. सगळ्याच गाड्यांमध्ये बनतो असं, पण ब्लॅक असल्यामुळं कसं जरा जास्त ॲब्झॉर्प्शन होतं. ऑटोकट आहे ना, टाका ऑटोकट आहे ना. हा हे टाका, पॉवर टाका. हा मी करतो कट, काय विषय नाही. चालू आहे की सेफ्टी पण आहे, आपलं पण काम बनतं, सगळ्या गोष्टी राहतात मॅनेजमध्ये. समोरचं जास्त बोलत नाही. काय आकडा आलाय 444. नाही राहू दे नका करू. कट मारलं की कट. मी पहिल्यापासून असंच टाकतो त्याच्यामुळं. चला धन्यवाद. कॅमेरा, हेल्मेट आणि हे सगळं मिळून 60,000. चलो आली का नाही. पावर आली बाई, पावर याच्यामध्ये. चला लवकरात लवकर आता फक्त आपल्याला कामाच्या ठिकाणी पोहोचायचं, शूट चालू करायचं, त्यांचं शूट ओके मध्ये करून विषय सगळा 25 करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला रिटर्न घरी आल्यानंतरचं सगळा डेटा सॉर्टिंग पण करायचं आहे, ऑफिसचं पण काम करायचं. भाई आज आहे ना भरपूर काम आहेत, खरंच सांगतो भरपूर काम आहेत आज. फुल बिझी शेड्यूल असणार आहे.
अरे मला बॅगेमध्ये आहे ना अजून खिशातलं चार्जर वगैरे टाकायचं, वायर टाकायची, USB सगळं खिशातच घेऊन बोंबलत फिरतोय मी. ह्या सिग्नलला 2 वेळा झालं रे थांबून, आता तरी चला पुढं. बाई पेट्रोलसाठी गाडी येणं लय खतरनाक आहे. का ही गाडी चालवायची म्हणजे ना, तुम्हाला लिटरली एक गोष्ट सांगतो, पेट्रोल नाही बघायचं, म्हणजे पेट्रोलचा विषय पण नाही काढायचा आणि काहीच नाही, फक्त टाकी आहे ना भरत राहायची, जेवढी होईल तेवढी भरत राहायची. आत्तापर्यंत हिला आहे ना मी फुल केलेली नाही आहे, म्हणजे नाही का अशी अर्धीच करत असतोय दरवेळेस. तरी 50% वरती टाकी ठेवतोय, नाही का, प्रयत्न करतोय सध्या तरी. कारण आता लय सगळ्या गोष्टी आहे ना मॅनेज करून चाललं, बजेटचा हिशोब पण आहे. खरं बघायला गेलं ना तर बजेटचा हिशोब पण आहे. आता मी त्याच्यामध्ये लपवण्यासारखी काही गोष्ट नाही आहे, जे आहे ते आपण भाई रिॲलिटी. हेल्मेट लावलेलंच बरं, भले थोडासा घाम येऊ दे पण लावलेलंच बरं हेल्मेट. गोप्रो आता फुल तप्पी झाला असणार आहे, तप्पीश. कारण ऑलरेडी चार्जिंगला होता, 60% कसा तरी चार्ज झाला. तर आईला खालनं हिट मारायला लागली, ती वेगळीच हिट मारायला लागली रे बाबा. 97 तर दाखवते, पण हिट मारायला लागली 150च्या टाईपमध्ये. कारण बाहेरचं पण टेम्परेचर आणि गाडीचं पण टेम्परेचर, बाहेर असेल ना 40 डिग्री टेम्परेचर तर असणारच. 30 बाहेर रस्ता लक्षात करू दे मला. इकडच फिरतोय, ब्लॉग तर इथंच पूर्ण बनतोय. 20 मिनिटाचा तर ब्लॉग इथंच झाला असेल. हा, आय नो दॅट. चल, मला वाटतं थोडंसं पुढे गेल्यानंतर व्हिडिओ बनवायला चालू करायला पाहिजे. सेम कॉन्टेंट मध्ये, मग तसं सेम काय म्हणा गाडीचा आवाज ऐकायला. पण भाई चटके घाण बसते ते पायाला. इथं पाय उघडे आहे ना, सॉक्स नाही घातलं मी, चूक झाली यार, सॉक्स घालायला पाहिजे होता. उन्हाचा चटका बसतोय, त्याच्यामध्ये गाडीचा जो चटका बसतोय वाफेचा, बाप रे. आधीच लू चालू आहे, लू म्हणजे आता तुम्हाला सांगतो एकदम असे झळा पाळतात ते, झळा. किती वाजले भाई? 3 वाजले. मला 4च्या आधी जायचंय तिथं खरं. सस्पेन्स मध्ये आवाज काढते. तर या गाडीला मी आहे ना 5,000 RPM च्या वर नाही नेत. लोक याड्या गत पळवतात 8-10,000 RPM ला. मी नाही एवढी पळवत, मी एवढा ताणच नाही देत गाडीला. आयला रे, ऊन बघितलं का केवढं ऊन आहे. JCB वाले पंगानाले लटकू काहीच जाऊ शकतो मी. हा, सावलीमध्ये तरी येऊन थांबलो ऍटलिस्ट. हे सावलीत आलो, अजून काय पाहिजे. समोरची जी गाडी कोणती आहे, नेक्सॉनच्या शेजारी लेफ्टला थांबली आहे. त्या गाडीचा कलर भारी आहे ना. मला गाडीचे कलर्स आहेत ना, 4 व्हीलरचे कलर जास्त आवडतात 2 व्हीलर पेक्षा. कारण कसं आहे, 4 व्हीलर वरती आहे ना कलर असा एकदम ओपन मध्ये दिसतो ना. चलो, सिग्नल सुटलाय दादांनो, काकांनो, मामांनो. गरमीमुळे आहे ना खरं मी पण बोर झालोय, आणि त्यात ही पण हॉट आहे ना. मागच्याच व्हिडिओत सांगितलं ना तुम्हाला, शी इज व्हेरी हॉट. नाव 101%, 2% हॉट. हा, नाव इट्स ऑन 1-2 करतीये. ट्रॅफिक केवढं आहे राव.
ए बाबा एका जागेवर चाललो. गाडीचा आवाज ऐकून तो आहे ना, म्हणजे त्याला वाटलं लेफ्ट साईडने येते, राईट साईडला सारखला. सरकून आहे. गाईज अजून एक प्लॅन झालाय, तुम्ही तुम्हाला सांगितलेलं नाहीये कारण आता त्याला सांगत पण नाही. प्लॅन मग सांगितल्यानंतर ना सगळे कॅन्सल होत राहतात. त्यापेक्षा म्हटलं नाही बाई, डायरेक्टली आहे ना आपण त्याच्यावरती अंमल करूया, म्हणजे कसं कळून जाईल. अशी लांबडी गाडी आहे ना BMW. काय सही आहे यार. अशी जाड सुद्धा आहे माहिती, 2 एक्झॉस्ट आहेत. मला वाटतं 4 व्हीलर मध्ये ना यार तुम्ही लोकांनी मॉडिफिकेशन कारण टाका एक्झॉस्ट भेंडी. या गाडीला एक्झॉस्ट काय वाटला असता, कोणी एक्सपेक्ट पण नाही करू शकत की नाही का या गाडीला एक्झॉस्ट. हा पण ती एवढं आहे की त्या गाडीला लोक एक्झॉस्ट कोणी टाकणार नाही. कारण सांगतो, आता बघितलं आतमध्ये बसले होते एकदम ओल्ड एज काका. आता त्यांना असणारे असतील 1-2 जणांमध्ये नाही का की यार टाकून फिरतील एकदम ड्यूडवानी. पण काही जणांकडे तर तसं नसतं ना की यार एकदम ओल्ड झाले, वय झाले, काय या सगळ्या गोष्टी करणार, असं बी असते काही जणांचं. 3:12 झाले भाई. भाई संचित हॉस्पिटल पर्यंत आता तर पोहोचलोय आपण. इथून जवळजवळ असेल 4 किलोमीटरच्या आसपास. इथून पुढे ना लय गर्दी स्टार्ट होती यार. खरंच काय करायचं, बरं झालं सिग्नल तरी ऑलरेडी सुटलाय, नाही तर थांबायला लागला असतं इथं परत उन्हामध्ये. यार वरती मेट्रोचं काम चाललंय वाटतं, मेट्रो जायसाठी ब्रिज. मेट्रो मला आहे ना पुण्यातली एवढी 100% सक्सेसफुल नाही वाटत माहिती का. 20% सक्सेसफुल वाटते, कारण त्याचे जसे रूट आहेत ना त्याच्यानुसार 20% पण एक इनफ आहे जर बघायला गेलं तर. कारण ज्या लोक पण यूज 100% नाही होते त्या 20% लोकांचा असा विषय आहे. मला जायचंय सरळ आणि ट्रॅफिकच्या नादात राईटला आलोय मी. इथं आहे ना काय ओंकारेश्वराचं मंदिर आहे. ओंकारेश्वर का कोणतं यार मला नीट आता नाही आठवते, पण इथं मंदिर आहे यार, पिंड आहे शंकराची, असली भारी आहे ना. मला एका मैत्रिणींनी दाखवलेली, एक नंबर आहे, एक नंबर खरंच. मला हे मंदिर मी दाखवलं तुम्हाला एका दिवशी आहे ना, एक्सप्लोर करेल बघ. झालं तर मंडेला गर्दी भरपूर असणार तिथं, कारण ते मंदिर आहे ना पूर्ण असं कोरीव आहे, म्हणजे डोंगरात कोरीव आहे. वाटत पण नाही ना या ठिकाणी डोंगर असेल भाई, अख्खाचा अख्खा कोरीव येते, एक नंबर आहे. आता मला मॅप आहे ना चेक करायला लागणार आहे लोकेशन.
लोकेशन चेक करून वॉल्वो चालली आहे भाई. अरे इथपर्यंत गर्दी यायला लागली, इथपर्यंत नव्हती येत गर्दी याची. हा हे काय अल्ट्रोज लाव ना बाबा नीट, नाही तर जा ना. इथंच थांबून आहे ना, मला पहिले चेक करू दे काय विषय. कुठल्या मॅपला जायचं आणि कुठं जायचं. अरे भाई OnePlusचं स्टोर एवढं मोठा, चांगला विषय. गर्मीने एकतर जीव जायला लागलाय. सरळ 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 आणि तिथून गेल्यानंतर नवी पेठ, डेक्कन कॉर्नरवरनं तिकडं पुढं. ठीक आहे चला, अंदाजा तर आलाय कुठं जायचंय. लेट्स गो. ट्रॅफिक फक्त ट्रॅफिकमधनं क्लिअर होऊ दे. सिग्नल पण सुटलाय, बरं झालं. हा वायझर थोडा वेळ ओपनच ठेवतो. रस्ता भारी आहे का इथला. आई छत्री घेऊन चालली आहे. छाता धरी भीम. छाता धरी भीम कसा असू शकतो रे, बोल बच्चन. ओहो हा काय हवा आली, पण डोळ्यामध्ये घाण चालली. अरे फॉर्च्युनर आहे ना हा, माझ्या लक्षच नव्हतं. लक्ष नसताना पण लक्ष होतं. हे गचके लागतात ते ना, हे गचके नाही लागले पाहिजे रे. ईव्ही कर्व आहे काही. ईव्हीचा नंबर प्लेट तर ग्रीन असतो ना, म्हणजे ही पेट्रोलवाली असेल ना. एवढ्या गरमीमध्ये आहे ना, मला असं फील होते टायर बियर फुटायचा का काय असं बी फील होतं. एवढी जास्त गरमी आहे. और साइकिल भारी है रे जी. ए भैया ओए, इलेक्ट्रिक है, स्पीड कितना पकड़ती? 40 के आसपास. हाँ फिर ठीक है, कंट्रोल है. मेरे को लगा और ज़्यादा भागती होगी. गाडी सायकल भर सायकलची टायर, गाडीची टायर दिलीत. आय थिंक मला लेफ्टला जायचंय, मला चेक करायचं. हां लेफ्टलाच जायचंय, लेफ्टला जाऊन सरळ जायचंय, मग राईट घ्यायचं आहे. काय खरं नाही राव, मोबाईल माउंट पाहिजे. दत्तवाडीत आलोय वाटतं आपण. हा येस दत्तवाडी. इथं आलो होतो मी एकदा नाही, बराच वेळा आलोय म्हणा. हा इथला कुठला तरी राईड दाखवत होता. परत एकदम ॲप चेक करायला लागणार आहे मला. आय होप पुढं नाही. अयो अरे मी दुसऱ्याच साईडला कुठेतरी आलोय. हे काय लोकेशन असं दाखवायला लागलंय. नाहीतर जातो युटर्न मारून कुठं राहू खेळत बसू. यार तो मूवी कुठला आहे तो बघायचा आहे मला.
मंजुळे काय यार नाव आहे त्याचं मंजुळेचा. अरे 20 कोटी लय वाटत रे. भारी आहे पण हा 20 कोटी असेल. गाडीचा आवाज बदला आता घ्यावा. आवडली तुला? सगळ्यांचं स्वप्न आहे का नाही? आपल्या परिस्थितीमुळे आपलं करायची परिस्थिती सुधारायची. गाईज फायनली पोचले. इथे शूट आहे आपला. येस हेच जे चालू आहे सीन. एक महिना झालं. आवाज ऐकायचा का? हे का माणूसच आमचा कातील आहे. आवाज काय तो आवाज कसे काढतो. हँडल थोडासा गोल फिरवा. पकड रे दादा. हा फिरवा फिरवा डायरेक्ट. हा हा मला न्यूट्रल आहे का बघू दे. न्यूट्रल ठेव बाबा. हा न्यूट्रलच. न्यूट्रल आहे ना? नाही सारखा 1 मिनिट. हा फक्त बटन दाबा. रेस नकाच देऊ. सही ना? ते बसले ना अशी पॉवर फील होती ना. पॉवर फील होती यार. सकाळी नाही का 3 गाड्या अशा सेम सर मी तेवढं आहे की पळवत नाही. हा लय इज्जतीत चालवतो. ऍक्च्युली लॉंग ड्राईव्हला मस्त तुम्ही फक्त हिथं असा हात द्या ना. हिथं गरम बाग येते. गाडी चालवताना तर तुम्ही बसू नाही शकत एवढं गरम आहे. नाही नाही आपण इज्जतीत चालवतो ना त्याच्यामुळे काहीच विषय नाही. हा नाही 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 ते सगळं गेली स्वस्त गेली त्याला माहिती. तो जास्त सांगतोय. तो लय जास्त सांगतोय. गाडीची देखरेख करायला वेगळी तुझी पण वेगळी करायला. मग काय म्हणजे काय की उद्या तुला किडनॅप केलं आणि गाडी सुरक्षित राहावी म्हणून 2 माणसाला काय म्हणू पण त्याला लॉक सिस्टीम वगैरे काहीतरी बसव रे. आहे ना. नाही नाही म्हणजे ह्याला काय आजकाल नाही नाही प्रॉपर आपण त्याला जीपीएस पण ट्रॅकर नंबर सगळं. तुम्हाला माहिती का जसं ते बुलडॉग आहे ना मोठं रॉट व्हीलर त्याला कसं चैन एवढी जाड बांधतात तशी ह्याची चैन मी साखळी घेऊन बांधणार आहे. हा जीपीएस कारण की ह्या गाड्यात ना अशा मागण्या ह्या गाड्याला कारण की कसं सर असं बोलू नका बोलू. हा ठीक आहे फॉर सेफ्टी सांगताय तुम्ही. वस्तीमध्ये गाडी असतं का वस्तीमध्ये चोरी होतात. खरं सांगू तर ट्रॅकर बिकट सगळं टाकलेलं आहे. ते फक्त बोलायचं नव्हतं मला कॅमेऱ्यात. पार्किंग बघा शेड्यांवरती आज पार्किंग भेटली. शेड्या म्हणजे गाडींसाठी शेड्या आहेत. पार्किंग विषय खतरनाक झाला. बिल्डिंग कसली मोठी आणि थँक्यू दादा. हा थँक्यू सो मच भाई. गणेश सरांना तर गाडी 1 नंबर आवडली. आपले जेवढे असे खास लोक आहेत ना त्यांना गाडी दाखवायला आहे ना मनातनं जी खुशी होती ना ती वेगळ्या लेवलला होती माहिती का. इथं ॲक्च्युली गर्दी आहे ना त्याच्यामुळे मी इथं नाही लावली. गर्दीचा पण विषय नाही. ऊन पण येतं आहे ना. उन्हामध्ये गाडी जास्त तपिश होती. सो तपिश नाही करायची आपल्याला. सही आहे. गाडी चांगल्या ठिकाणी लागली. गणेश सर वाढ बघतात. गणेश सर ही करायची होती आणि ती असते. मग त्यावेळेला ना आपलं असं कन्फ्युजन होतं प्रायोरिटी कशाला द्यायची. हे प्रत्येक इंस्टाग्रामसाठी फार करत नाही मी युट्यूब साठी करते. आणि युट्यूब साठी काम करण्याचं कारण माझं खरं तर सुरू असं झालं. इथे ना खूपशा महिला अशा असतील की ज्यांची खूपदा द्विधा मनस्थिती होत असेल. प्रायोरिटी कशाला द्यायची. म्हणजे आज घरामध्ये
अगदी जवळच्या व्यक्तीचं लग्न आहे, साखरपुडा आहे. हॅलो हॅलो 1 2 3 4 माईक टेस्टिंग 1 2 3 4 माईक टेस्टिंग. गाईत संध्याकाळ झाली आहे मस्त आणि गाडी आता फुल थंड झाली असणार आहे, चिल झाली असणार आहे. भाई ह्यांनी आहे ना पार्किंगचा विषय लय भारी केलं का इथं. न्यूट्रल येस, गाडी थंड झाली आहे. मस्त पार्किंग आहे. ही बिल्डिंग एवढी मोठी आहे ना, याच्यामध्ये आहे ना मलबार अँड गोल्डचं आहे ना शूट होतं, तर त्या शूटसाठी आहे ना आपण आलो होतो. बाय द वे शूट ओकेमध्ये झालेलं आहे. आता विषय असा चालला आहे की मी गणेश सरांना सकाळी गाडी दाखवली ना, तर गणेश सरांनी मस्त सगळ्यांना आहे ना चार्ज केले की गाडी 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 गाडी. बाय द वे सगळे खुश तर झाले की गाडी ऐकल्याबद्दल. थँक्यू सो मच. मी त्यांच्याकडनं आहे ना सबस्क्राईब, म्हणजे त्यांना माहीत नाही काहीच, यूट्यूब चॅनल आहे माझं माहिती नाही. बाय द वे मला असं वाटायला लागले की आता त्यांना सांगायला लागणारच चॅनलचं नाव. बाय द वे मला आहे ना असं सांगायला आहे ना आवडत नाही, म्हणजे मी असं माझ्या गोष्टींची मार्केटिंग करत फिरत नाही ना, त्याच्यामुळं आत्तापर्यंत आपला काउंट थोडासा कमी आहे ना. जास्त तर करायला जास्त टाईम नाही लागणार. जे गोष्ट ठरवली करायची तर आपण इझिली करू शकतो. बाई हो ना लवकर, मला नव्हतं वाटलं एवढी गाड झाली असेल. कुचू 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 ह्या गोष्टींवरती आहे ना, मला ह्याच्यावरती आहे ना असा विचार करत होतो तिरंगाचा आहे ना लावूया. ऑरेंज, भगवा, पांढरा असं. मोठी आहे ना. हे का नाही मागे बसत नाही त्यामुळे कोणीच. पेट्रोल चाललंय चांगलं वाटतं, कम्फर्ट आहे. मी माझ्याकडे दुसरी पण गाडी आहे ना, त्याच्यावरती मी 5-6 वर्ष झालं करतोय राईड वगैरे. ह्याच्यात 18 लिटर नाही. नाही कॉमन क्वेश्चन आहे, काय नाही सांग. 18 छान आहे, आवडली ना ओमकार दादा? आवडली का? आवडलीच ना. उतरतो तुम्ही बघा. तिथं समोर घेऊ का? 1 महिना झाला. कावासाकी कमर्शियल विषय चालला इथं. बघू काय काय प्रकरण भारी आहे. कावासाकी, सॉरी मॉडेलचं नाव काय? Z800. हा Z. येस 800 cc म्हणून का? हा नाही आपण माहिती तर घेऊ शकतो. हा सर, माहिती भेटली तर ते इंटरेस्ट जागा होईल. आपण नाही घेणार आहे तर कन्फर्म आहे. आता लग्न झालंय म्हटलं, ब्रेकिंगच आहे, ब्रेकिंग ऑइल असतं ह्याच्यात. कुठल्या कारखान्यात नोकरी असेल. आणि तू आता कुठं ऑफ रोड करतो का? नाही नाही, ऑन रोड जनरल वाला असतं. आणि याचं मॅक्सिमम स्पीड काय असते? ह्याचं 220 आहे, म्हणजे 240 आहे कंपनी 220. कंपनी ती मिळाली आहे कारण त्याच्यावर कोणी बसत नाही, कारण त्याच्यावर कोणी बसलेलं नाही. आणि सिंगल तू बदल केलाय? नाही नाही, सिंगल 4 सिलेंडर आहे. आणि वजन किती किलो असेल? हिचं 210 किलो आहे. 100 किलो आहे.
हा तिकडची मग गाडीच नव्हती भेटत. नाही उलटे ह्याच्यावर बोरच होत नाही अजिबात. सिटीत जास्त बोर होतं. सिटीत बोर होतं, ट्रॅफिकच आहे ना. बाहेर असेल तर जरा बरं पडतं. आणि शेवटचा प्रश्न आता ऍव्हरेज किती? ऍव्हरेज 14. 14. बापरे. म्हणजे कारच चालू आहे. आता मग तुम्हाला शूट करतोय मी, आता हे सगळं युट्यूबला टाकणार मी. हे सगळं बोलणं ते रेकॉर्ड होतं. त्याचे व्हिडिओ नाही का फक्त तुम्हाला ते पोलीस बिलीस येतात ते अडवतात, लायसन कार्ड अमुक अमुक ते सगळं रेकॉर्ड होत असतं. अरे पण हे नसतं रेकॉर्ड. ते ऑन करूनच लावतात एकदा. आता घरी जाईपर्यंत ते चालूच आहे. जे जे रस्त्याला दिसेल ते सगळे रेकॉर्ड होत राहतात. त्यातले सगळे इंटरेस्टिंग पार्ट मी एकत्र घेणार, एडिट करणार आणि युट्यूबला टाकणार. आणि त्यातलं महत्वाचं म्हणजे ते काय 2 तासाचं फुटेज झालं तर मग ते 10 मिनिटं 15 मिनिटं असं त्याचं हा मोस्टली 40 मिनिटाच्या आसपास करतोय. चला चला बाय. मी पण माझे हेल्मेट वा वा शुभेच्छा. कधीच घेतली आणि 1 महिना झाला. मस्त ना, आवडली ना? खरं आवडली ना? आपली काही छाती नाही, आयफोन नक्की घेणार आहे. नाही नाही घेऊ ना. तुम्ही अशा 4 गाड्या घ्या राव, एवढं काय ठेवायसाठी घ्या, चालवू नका वाटलं तर. ते मोबाईल कॅमेराची होती ती झाली. 6D Mark II घेतला मी. अरे वा, काय सांग. झाली 1-2 वर्ष त्याला. मग तो यूज काय करताय का नाही? काढतो. हो चला फेसबुक वर काय. हा सांगतो मी. फेसबुक वर वगैरे टाकतो मी फोटो, त्यामुळे त्याचा यूज चालू आहे. आणि ह्याचा आता मोबाईलचा मागाशीच मी हेल्मेट बघितलं, म्हटलं अरे हे हेल्मेट कोणी घेऊन आलं. नाही नाही चांगलं आहे की ते. हा प्रेसवाल्यांना कोणी काय बोलू नये. पोलीस आहे. काय म्हणताय? सलग जाताना तुझा बघायचं होतं. निघताय ना? ठीक आहे चलो, मी हे करतो. मी जाऊ का? आरामात या. चलो सर काय एकदम निवांत हळूहळू येणार, त्यामुळे मग मी म्हटलं की जाऊया. भाऊ कसा बघतोय. आई ग, डोळ्यात काहीतरी गेलं रे बाबा. वायझर लावून जर चालवली तर ओके, काही विषय नाही, कारण वायझर लावायला लागणारच. तर विषय असा, आता 8:30 झालेत भाई. 9 तर वाजणार आरामात मला पोहोचायला घरी. 9 वाजणार. कधी काम करणार खतम आणि कधी काय करणार यार. चल ठीक आहे, इट्स ओके, करायला लागणारच आता काय ना काहीतरी मॅनेज गोष्टी. तर 2-2, 3-3 करायच्यात. फ्रीलान्सिंग करायचंय, फोटोग्राफी करायची, ऑफिस करायचंय, गाडी चालवायची, यूट्यूब करायचंय, इंस्टाग्राम करायचंय, काय काय करायचंय. लाईक शेअर सबस्क्राईब करा फक्त तुम्ही. मला सगळं करायचंय, तुम्ही फक्त तेवढंच करा. ट्रॅफिकमधून जायचंय आता, ऑप्शन नाही आहे आपल्याला.
इकडनं आलो तसंच जायचं का मग मी विचार करतोय की स्वारगेट वरून जायचा, कारण स्वारगेट वरनं पण ऑलमोस्ट आपल्याला सेमच पडेल, काय प्रॉब्लेम नाही. ही सायकल मला आज 2 दिसल्या. आता चालू होता ते, अजून कोण चालवतंय. आंबेडकर जयंती तर आता 2-2, 3-3 दिवस सेलिब्रेट करायला लागलेत. वा क्या बात आहे, चांगलं आहे. गर्मीने विषय 25 व्हायला लागलाय. काय करू यार, इकडनं जाऊ का सरळ जाऊ? सरळ जरी गेलं तरी तिकडनं ट्रॅफिक भरपूर असणार आहे. मला असं वाटतंय लेफ्टनी जर गेलं तर बरं पडेल असं वाटतंय. मला आहे ना गाडीचा आवाजच ऐकायला एवढं भारी वाटतं ना, काही बोलायची गरजच नाही. असं काय करूया, ब्रेकचं अचानक लागतं. सिग्नल, सरळ रोड साठी सिग्नल कशाला पाहिजे रे? घरी जायचा विषय फक्त तेवढ्यासाठी आहे, कारण आपल्याला काम करायचं नाही तर काय एवढी घाई नव्हती घरी जायची. आलो पण